लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह। क्रिकेटर चहल आणि धनश्री वर्मा सध्या सोशल मीडियावर खासगी आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आले। दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या, पण दोघांनीही यावर कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही। या उलट दोघांनीही घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करणं कटाक्षाने टाळले। तसेच युजवेंद्र सोबत लग्न फक्त आणि फक्त फेम मिळवण्यासाठी धनश्रीनं केल्याचा आरोपही केला जातोय। दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केले, पण त्या पोस्टमध्ये एकमेकांची नावं घेणं आवर्जून टाळले। तसेच सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलोही केले। युजवेंद्रनं तर धनश्रीचे फोटोही अकाउंटवरून डिलीट केले। मीडिया रिपोर्ट्सनुसार युजवेंद्र आणि धनश्री गेल्या काही महिन्यांपासून वेगळं राहत आहे। दोघांच्याही घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे। धनश्रीनं अत्यंत मोठी रक्कम पोटगी म्हणून मागितली आहे, त्यामुळेच घटस्फोटाचं प्रकरण अडकल्याची माहिती मिळते। युजवेंद्र चहलकडून धनश्रीनं पोटगी म्हणून तब्बल 60 कोटी रुपयांची पोटगी मागितली आहे, पण युजवेंद्रनं एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिलाय। यामुळेच त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण रखडल्याची माहिती मिळते। 2023 मध्ये धनश्रीनं हटवलेलं युजीचं आडनाव। धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय। दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट केल्या, पण घटस्फोटाबाबत काहीही बोलणं किंवा एकमेकांचं नाव घेणं कटाक्षाने टाळलंय। तसेच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वीही 2023 मध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या। 2023 मध्ये धनश्रीनं आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून स्वतःच्या नावापुढे लावलेलं चहल आडनाव हटवलं होतं, त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या। पण युजी चहलनं त्यावेळी जाहीरपणे या सर्व चर्चा अफवा असल्याचं म्हटलं होतं। अशातच आता काही दिवसांपूर्वी धनश्री आणि चहलनं एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलंय, ज्यामुळे पुन्हा एकदा जोडप्याचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 2020 मध्ये लग्न केलंय। अजून दोघांच्या लग्नांना 4 वर्ष पूर्ण झाली नाही, तोवरच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहे। धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल हे सोशल मीडियावर कायमच एकमेकांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसतात। मात्र अनेक दिवसांपासून दोघे साधे स्पॉट देखील झाले नाहीये। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।